नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मी नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे। तर नवीन अपडेट परत लाडक्या बहिणींसाठी आहे आणि लाडक्या बहिणी योजनेची जसं मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की पडताळणी सुरू होणार आहे, सुरू झाली आहे। काही राज्यात तर चालू केलं आहे त्यांनी पडताळणी करण्यासाठी ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्यासाठी। तर आता डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग ते लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरती पडताळणी होणार आहे। तर प्रक्रिया त्याची काय असेल, म्हणजे नेमकं ते कसे चेक करणार आहेत हे आपण जाणून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेचा लाभ आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील अशी खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर आहे। त्यामुळे आता सरकार पडताळणी करणार आहे। म्हणजे जे आतापर्यंत महिलांना 1500 रुपये भेटत होते, काही अपात्र महिलांनाही भेटले आहे, तर त्यांची पडताळणी करून त्यांना नाव त्यांचे हटवण्यात येणार आहे, त्यांना त्यांचे फॉर्म कॅन्सल करण्यात येणार आहेत। तर राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजना जी आहे ती लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे। तर सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री नवे सरकार करणार आहे, त्याच्यावर ते भर देणार आहेत। कारण अर्जदारांची जी कागदपत्र आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स जे आहेत ते योग्य आहेत की नाही हे तपासणं ही या पडताळणीचा उद्देश आहे। म्हणजे महिलांनी जे फॉर्म भरले त्याच्यावेळी जे डॉक्युमेंट भरले ते ओरिजिनल आहेत का किंवा व्हॅलिड आहेत का हेही तपासात पुढे येणार आहे, त्याचीही पडताळणी करणार आहेत, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची जी नावे आहेत ती हटवली जाण्यासाठी मदत होऊ शकते। त्यामुळे या योजनेच्या सरकारने जास्त भर दिला आहे योजनेच्या पडताळणीवर। तर या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 46,000 कोटींचा बोजा पडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे जे 1500 रुपये पर महिना प्रति महिना महिलांना दिले त्याच्यामुळे 46,000 कोटींचे जे आहे ते भर पडला आहे, त्याच्यामध्ये जास्त पैसे गेले आहेत कारण अपात्र महिलांनाही याचा फॉर्म भरला आहे त्यामुळे। तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी आहे। तर आता ते कसं करणार ते आपण जाणून घेऊया। तर उत्पन्नाचा जो पुरावा आहे म्हणजे अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्नाची पुष्टी होती ते कागदपत्र सादर करणं आवश्यक होते। त्याच्यामध्ये मर्यादा तर होती, मी सांगितली होती 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिला पात्र आहेत। तर आयकर प्रमाणपत्र म्हणजे लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल। तर सेवानिवृत्ती, पेन्शन्स आणि वाहन मालकी म्हणजे निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरे जावं लागणार आहे। यासोबत म्हणजे जे टॅक्स भरतात त्यांच्यासाठी हे अपात्र महिला होत्या। तर लँड ओनरशिप म्हणजे काय, तर 5 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला योजनेसाठी अपात्र असतील असं तेही त्यांनी सांगितलं होतं। म्हणजे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न प्लस टॅक्स न भरणे, टॅक्स भरायचा नाही इन द सेन्स जे टॅक्स भरत नाहीत, आणि लँडची ओनरशिप ज्या मालक नाही आहेत त्यांच्यासाठी हा योजना नव्हती। तर एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादाही त्यांनी सांगितली होती की एका कुटुंबातील किती महिला ह्या योजनेसाठी पात्र आहेत। तर फक्त 2च महिला योजनेसाठी पात्र होता आणि 2च महिलांना याचा लाभ भेटणार होता, पण काही महिलांनी एका घरात जास्त फॉर्म भरले गेले आहेत। तर आता तपासणी करणार आहेत, तर कशी असेल तपासणी हे आपण जाणून घेऊयात। तर प्रक्रियेची जी अचूकता आणि पारदर्शकता असते ती सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागणार आहे। तर तपासणी प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल। तर कशी होणार आहे तपासणी आणि त्याचे किती टप्पे असतील ते आपण जाणून घेऊयात। तर कागदपत्राचं क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि अर्जदारांची सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाते। म्हणजे तुम्ही जे आधार कार्ड टाकलंय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट केले आधार कार्ड, पॅन कार्ड, जे तुमचा उत्पन्नाचा दाखला, त्याची सगळ्यांची पडताळणी होणार आहे। परत फील्ड व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील। यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो असंही त्यांनी याच्यामध्ये म्हटलं आहे। तर डेटा मॅचिंगमध्ये ते काय करणार आहेत की केलेले जे दावे आहेत ते ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या किंवा आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटाबेससाठी यूज करणार आहे। म्हटलं होतं आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि ते टॅक्सच्या ह्याच्यावर तुमचं आहे का नाव तेही चेक करणार आहे, ते डेटा मॅच करणार आहेत। तर तक्रारी आणि व्हिजिबिलिंग म्हणजे काय, तर हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहन करत आहे। तर तिथे तुमचे
तक्रारी नोंदवल्या जातील. तर स्थानिक नेत्यांचा सहभाग म्हणजे काय, तर पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थाचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात याच्यामुळे या पडताळणीमध्ये. तर त्यांनाही याचा अधिकार दिला आहे सरकारने. तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते तपासणी कोण करणार आहे, तर जे नियम काढले त्यांनी की असं असं तपासायचं आहे, पण ते तपासणी कोण करणार याचीही माहिती सरकारने दिली आहे. तर स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे. तर राज्य स्थानिक सरकार अधिकारी म्हणजे जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील. तर समाज कल्याण विभाग म्हणजे काय, तर महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल आणि छाननी प्रक्रियेचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्याचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनेचा अखंडता राखणं हा देखील याचा प्रमुख उद्देश आहे. त्याच्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच याचे लाभ होणार आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या. तर निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श म्हणजे MCC आचारसंहितेदरम्यान मतदानावर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश केले होते. तर अशातच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि पुन्हा योजना सुरू होण्याची शक्यता दर्शवली आहे. तर तशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी वेळोवेळी दिली आहे. त्यानुसार लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे फॉर्म डिलीट करण्यात येणार आहेत किंवा त्यांना फॉर्म प्रक्रियेतनं काढण्यात येणार आहे. त्यामुळे जे 2100 रुपये आहेत महिलांना जे मिळणार होते 2100 रुपये ते आता परत मिळणार आहेत या डिसेंबर महिन्यामध्ये. त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्यांना काळजी नसावी असंही सरकारने अपडेट दिलं आहे. तर अशी ही आजची माहिती होती, अपडेट होती नवीन. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.